हेलिकॉप्टर संदर्भात आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे ही मागणी करण्यात आली होती। वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीने खर्चास मंजुरी दिली आहे। प्रत्येकी 3 कोटींच्या 2 पुरवणी मागण्यांद्वारे 6 कोटींची मागणी करण्यात आली होती। लहान बांधकाम आणि यंत्रसामुग्री साधनसामुग्री उद्दिष्टासाठी वित्त विभागाने संमती दिलेली आहे। आणि यानंतर कोकणातल्या कोळी बांधवांसाठी मोठी बातमी आहे। कोकणातील 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार आहे। कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा यामध्ये समावेश आहे। कोळीवाड्यांचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमांकनासाठी मार्गदर्शक तत्त्व निश्चित होणार आहेत। 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी समितीचे सदस्य असतील। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याचा फटका शिक्षकांना बसत असल्याचं दिसतंय। निवडणूक ड्युटी आणि टीईटी परीक्षा एकाच काळात आल्यानं अनेक शिक्षकांची परीक्षा बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 7 आणि 8 फेब्रुवारीला टीईटी परीक्षा असताना निवडणूक प्रक्रिया 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे। त्यामुळे परीक्षा की ड्युटी असा कठीण प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकलाय। त्यामुळे एकीकडे टीईटीची परीक्षा देणं न्यायालयानं बंधनकारक केलेलं असताना निवडणूक ड्युटी लागल्यानं शिक्षकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झालाय। मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यानं केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल। एकीकडे टीईटी सक्तीची करताय आणि दुसरीकडे परीक्षेच्या दिवशी निवडणुका घेताय। हे जरा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नाही किंवा निवडणूक आयोगाचं तोंड शिवलं आहे। आम्ही शिक्षकांच्या बाजूने उभे आहोत। अशा प्रकारे शिक्षकाचा